नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नरसाळा भागामध्ये पुराच्या पाण्यानं घराला वेढा घातलाय। पुराच्या पाण्यामुळे घरात तिघे जण अडकलेले आहेत। ही नागपूरमधल्या नरसाळा भागातले दृश्य आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत उपस्थित आहेत। पराग, नागपूरमध्ये गेल्या अनेक तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। काल रात्रीपासून नागपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागांमध्ये जे आहे जी सखल भाग होते त्या ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आणि मी सध्या आता नरसाळा परिसरामध्ये कॅमेरामॅन सौरभ आहे तो दृश्य दाखवते आहे। एक कुटुंब जे आहे ते नाल्याच्या पाण्यामुळे वेढा घातल्यामुळे पूर्ण कुटुंब अडकलेलं आहे। एनएमसीची जे रेस्क्यू टीम आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि 3 मुलं आणि पती पत्नी असे 5 जण जे आहे ते अडकलेले आहे आणि त्यांना काढण्याचं रेस्क्यू काम जे आहे ते एनएमसीचं जे पथक आहे ते करत आहे, बचाव कार्य करत आहे। खरं तर या ठिकाणी बोट सुद्धा पाण्यात उतरवण्यात आली आहे, मात्र काही तांत्रिक अडचणी आहे, तिथे पोहोचताना अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे ते बोट तिथपर्यंत नेऊ शकत नाही। आता ते बोट उतरवलेली आहे, चप्पूच्या साहाय्याने ती बोट चालवते। 5 जण जे आहे त्यांना वाचवण्याचं कार्य, बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। भीषण खरंतर ही परिस्थिती आहे। अनेक नवीन लेआउट या सगळ्या ठिकाणी शहराच्या अनेक भागांमध्ये तयार झाले आहे, मात्र कुठलीही व्यवस्था तिथे नसल्यामुळे अशा पद्धतीने नाल्याचं पाणी जे आहे ते सर्रासपणे ओव्हरफ्लो होतं आणि वस्त्यांमध्ये घुसतं। हीच परिस्थिती खरं तर या घरावर सुद्धा ओढवलेली आहे। नाल्याचं पाणी जात असल्यामुळे संपूर्ण घराला जो आहे पाण्याचा वेढा आहे आणि काल रात्रीपासून हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते तिथे अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रेस्क्यू टीमचं आपण दृश्यांमध्ये दिसते आहे की रेस्क्यू टीम जाण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र काही तांत्रिक कारणामुळे जाऊ शकत नाही, अडथळा निर्माण होत आहे। कुठल्या मार्गाने न्यावं अशी परिस्थिती आहे का या भागामध्ये की इतरही घरांच्या आसपास पुराचा वेढा पडलाय? सध्या जी माहिती मिळते आहे सुवर्णा की आता यापूर्वी जे रेस्क्यू ऑपरेशन झालं तिथून 3-4 घरामधून 8 ते 10 जणांना रेस्क्यू करण्यात आला। आता हे जे घर दिसते आहे दृश्यांमध्ये यामध्ये 5 जण जे आहे अडकलेले आहे, पती पत्नी आणि 3 मुलं आहे, अशी परिस्थिती आहे आणि यांना रेस्क्यू करण्याचं काम झालं। तसे शहरातील अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती असू शकते, मात्र जशी जशी माहिती पुढे येते तसं तसं त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते पथकाच्या माध्यमातून केलेलं आहे सुवर्णा। ठीक, पराग धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही तेच 5 जण आहेत जे पुराच्या पाण्याचा वेढा त्यांच्या घराला पडला आणि रेस्क्यू टीम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला या पाण्यातून बाहेर काढेल याची प्रतीक्षा करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।